कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करायची आणि तो असं बोलतोय की तो दुसराच व्यक्ती आहे. वेगळी पर्सनॅलिटी. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. माझी आई एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करायची अच्छा. आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ना ऑफकोर्स हॉस्पिटल आहे म्हणजे बरीच लोक अशी येतात की ज्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होत नाहीत. काही लोकांचं कॅन्सरमुळे जीव जातो त्या हॉस्पिटलमध्ये. खूप त्रासलेले असतात खूप लोक. खूप त्रासलेले असतात. बरोबर. तर एक ना डॉक्टर आहे, तर ते डॉक्टर होते, तर ते समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहायचे. इमर्जन्सी वगैरे काही असेल हा तर म्हणून लगेच ते परत coordinate म्हणून करू यायचे. शकतात. हा तर मग काय आलं, ते त्यांची जी बिल्डिंग होती ना त्याच्यात 2-3 मजले आहेत ना नर्सेसचं हॉस्टेल पण होतं त्यांनाही राहण्यासाठी. हा त्यांनाही राहण्यासाठी, कारण की त्या पण लवकर येतात ना. बरं. तर काय आलं, ते त्या लिफ्टमध्ये गेले आणि ती आपली जाळीवाली लिफ्ट असते बघ, माहिती आहे. फ्लोर दिसतो. हा हा. तेव्हा असं तर त्याचा फ्लोर दिसतो बरोबर आहे. तर ना ते एका फ्लोअरवर गेले, त्यांना दिसलं की एक बाई केस विंचरतीये. ओह. हा केस विंचरतीये, पण ठीक आहे विंचरू शकते ना केस. दुसऱ्या मजल्यावर गेले, परत तीच बाई केस विंचरते असं दिसतंय. पहिल्या मजल्यावर गेले, परत तीच बाई केस विंचरते असं, आणि ते ग्राउंड फ्लोअरपर्यंत त्यांचं तेच चालू आहे. त्यांना तेच 3 मजले असे दिसत आहेत. म्हणजे ते खाली जात आहेत पण बाई केस विंचरताना दिसते. म्हणजे ते कधी पोचतच नाही आहेत त्यांच्या फ्लोअरवर. ते घाबरले रे. मग शेवटी त्यांनी काय 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 किती वेळ काय करणार, ते तसंच बसून राहिले लिफ्टमध्ये. आणि थोड्या वेळाने ती लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला पोचली आणि ग्राउंड फ्लोअरला पोचल्यानंतर ते हादरले रे, काय करणार. कारण की विचार कर की तुझा एकच बाई दिसते केस विंचरताना. असं नाही की एकदा येऊन 3 माले जात आहेत, ते कंटिन्यू जात आहेत, ते कधी संपतील ते माहिती नाही, आणि त्यानंतर काय होईल ते माहिती नाही ना. खूप खूप भयानक आहे. तुझ्या डोक्यातच एक वेगळं मूवी चालते भाई. काय आणि होणार? अजून एक असंच एकदा झालेलं आहे की माझ्या आईच्या एक कलिग होती, त्यांचा मुलगा रे, मुलगा आणि मुलगी. तर एक जो मुलगा होता ना, ज्या मुलाला ह्याची बंगाली भाषा अजिबात येत नाही. हा. म्हणजे तो हिंदीत बोलतो, फार तर फार मराठी येत असेल कारण की महाराष्ट्रात राहतो. ते मूल उत्कृष्ट बंगालीत त्याच्या आईशी बोलायला लागलं एकदम. आणि किती वर्षाचा होता तो असा काहीतरी 15-16 वर्षाचा असेल. तो घरात बसलाय आणि तो असं बोलतोय की तो दुसराच व्यक्ती आहे. वेगळी पर्सनॅलिटी. हा एकदम वेगळी. आणि तो एकदम फटाफट बंगालीत बोलतोय. शपथ. आणि तो काय सांगतोय की तू मारलंस मला, तू मारलंस, असं हे सांगतोय. हेच कंटिन्यू चालू आहे. मग काय झालं? मग त्यांनी त्यांचे स्टार्ट कुठून झालं काय माहितीये तुला? स्टार्ट ते असं म्हणतात की आता ह्याच्यात मी थोडा चुकू शकतो, पण मुस्लिम कल्चरमध्ये ना जिन नावाची एक गोष्ट असते. सो जिन काही चांगले असतात, काही वाईट असतात. जिन म्हणजे आपल्या इथे आत्मा जो कॉन्सेप्ट आहे ना, तसा कॉन्सेप्ट आहे. तर मग त्यांच्या इथे असं असतं की तू जर कुठे चुकीच्या ठिकाणी लघवी केलीस किंवा तू चुकीच्या ठिकाणी गेलास किंवा चुकीचं केलंस तू, हा, तर किंवा एखाद्या वेळेस ना तू एखादा परफ्यूम लावला असशील ना, तो त्या जिनला आवडू शकतो, असं असतं. मग ते तुझ्या मागे लागतात आणि मग ते तुझ्या मागे लागून कधीतरी जर चांगला असेल ना तर तुझी खूप भरभराट होते. पण जर तो वाईट असेल तर तुझा खूप त्रास होतो, तुझा सण होतो. हा, मग तू अशा गोष्टी करशील ज्या तू कधीच आयुष्यात करत नव्हता आज. तू अशा भाषा बोलशील ज्या तू कधीच बोलू शकत नव्हता आज. असं मग हे एवढं सगळं झालं. मग शेवटी त्यांना एका ह्याच्यात कब्रिस्तानमध्ये घेऊन गेला त्या मुलाला, आणि त्या मुलावर मग बऱ्याच त्या लोकांनी तांत्रिक हे वगैरे केलं आणि त्यानंतर ते कुठेतरी त्याच्या मागून ते गेलं. पण हे एवढं झालेलं आहे त्या मुलासोबत. आणि तो मुलगा एकदम रे, म्हणजे तू त्याचा आवाज ऐकशील ना, त्याचा आवाज एकदम असा सॉफ्ट होता, कारण की तो 14-15 वर्षाचा होता ना. पण त्यावेळेस त्याचा आवाज एकदम असा एका माणसासारखा आवाज येत होता, कर्कश आवाज. असं आहे. अरे हे तर तुला अजून एक सांगतो, हे तर एवढं भयानक आहे ना की मला काटा येतो अंगावर. एक मुलगा होता, तो आहे ना शाळेत, म्हणजे तो ट्रेननी शाळेत जायचा. ठीक आहे, तर तो ट्रेननी शाळेत जायचा. 1-2 स्टेशन पुढे त्याची शाळा होती, उतरून तो घरी यायचा, असं व्हायचं. एक ना 4-5 महिने तो जात राहिला आणि मला नंतर ती टीचर म्हणायला लागली की हा शाळेत येत नाही आहे, तुमचा मुलगा शाळेत येतच नाही आहे. तर त्याची आई म्हणाली, आईने विचारलं तू कुठे जातोस? तर तो मुलगा म्हणाला, नाही गाई, मी दररोज सकाळी निघतो, मी त्याच वेळेला घरी येतोय, मी शाळेत जातो, मला माहिती आहे मी शाळेत जातो. तर त्याची आईने एकदा त्याला पाठवलं आणि त्याच्या मागून गेली ती शाळेत. हां, तर असं कळलं की तो स्टेशनवर जाऊन एका बेंचवर जाऊन बसून राहायचा.
तर मग एकदा त्याची आई त्याच्या बाजूला बसून बोलली की तू इथे का बसलायस, काय झालं, इथे का, तुला शाळेत जायचं होतं, असं तसं म्हणजे ओरडायला लागली. तो पण एका वेगळ्या आवाजात त्याच्या आईशी बोलला हो. की मी त्या माणसाला शोधतोय ज्यांनी मला ट्रेनमधून खाली ढकललं. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.